नमस्कार. पसायदान मागून झालंय, विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करून झाली आहे आणि मुक्ता आपल्या ज्ञानदादाला सांगतेय, दादा जाऊयात का रे आता आळंदीला. दादा, निवृत्तीदादा आणि सोपानदादा तिघांनीही आळंदीला जाण्यासाठी होकार भरलाय आणि 4 बंधूंची स्वारी नेवाशातून आळंदीकडे निघाली आहे. खरं तर नेवाशातील मंडळींना याविषयी खूप वाईट वाटतंय, ही जात आहेत लेकरं. ते म्हणाले जाऊ द्या ना आम्हाला, आता आमचं आयुष्य पुढचं आळंदीत घालवायचं आहे, आम्हाला जाऊ द्या ना. अहो, एवढा दिव्य प्रत्यक्ष ईश्वराचा अंशच नेवाशामध्ये ईश्वराची वाणी परत एकदा सोपी करून सांगून गेला होता. जगाच्या कल्याणाचा विचार मांडून गेला होता. बघा ज्ञानदेवांचं काय स्वभाव आहे. सगळ्या जगाने त्रास दिलाय, पिडलाय, पण त्या जगाच्या कल्याणाचा विचार मनामध्ये आहे. तोषोनी मज द्यावे पसाय दान म्हणताना जे खळांची व्यंकटी सांडू असं म्हटलं. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे म्हटलं. दुरितांचे तिमिर जावो ही भावना ठेवली. मोठी माणसं अशी उगाच मोठी होत नसतात. आपल्याला थोडंसं नुकसान कोणी आपलं केलं तर वेळ येऊ दे त्याला बघतो असं म्हणणारी माणसं कधी मोठी होत नसतात. ती मोठ्या मनाची नसतात सुद्धा. वेळ आल्यावर माफ करणारी, सोडून देणारी माणसं खरी मोठी असतात. अनेक जण बघतो मी की चिरडून टाकीन, चिरडून असं बोलत असतात, पण ते चिरडून टाकणं ना आपल्या हातात असतं ना कुणाला चिरडल्या जातं. तो आहे वर बसलेला सगळं करणारा. पण खरी शक्तिशाली, खरी मोठी माणसं चिरडून टाकण्याची भाषा बोलत नाहीत, तर ते त्याचं दुष्टपणा निघून जावं ही अपेक्षा व्यक्त करू लागतात. माऊली असेच. माऊलींनी सगळ्या जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली आणि भावंड पुन्हा निघालेले आहेत ते आळंदीकडं. 4 वर्षापूर्वी आळंदीतून परत येऊन पैठणला आपल्या आयुष्यात काही बरं होतं का याचा विचार केला होता. पैठणला राहिले, पैठणला चमत्कार दाखवला, ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, भावार्थ दीपिकेची निर्मिती केली आणि आता आळंदीकडे निघाले. आणि हे आळंदीच्या प्रवासामध्ये त्यांचे बरेच दिवस, पुन्हा तोच कष्टदायक प्रवास, चालत चालत चालत. पण यावेळेसच्या प्रवासामध्ये असे कष्ट नव्हते जे येताना होते. आता मनात किंतु परंतु, शंका असं काहीच नव्हतं. सगळं जग त्यांना आता ऐकणारं झालं होतं. आळंदी जवळ दिसू लागली. इंद्रायणीच्या खळाळत्या पाण्याचा आवाज दूरपर्यंत येऊ लागला. त्यावेळी यायचा. आता आम्हाला फक्त वाहनांच्या आवाजात आहे आमचं दुर्दैव. इंद्रायणीचं खळाळतं पाणी त्यावेळी खळाळतं होतं, आता फेसाळतं झालंय. आम्हाला सवय आहे, जे चांगलं आहे ना तिथे जाऊन घाण काढायची. जे चांगलं आहे त्याला चांगलं नाही ठेवायचं, ही आमची सवय लागली. आम्ही वाईट पण शोधतो. इंद्रायणीचं पाणी वाईट कसं झालं पाहिजे यासाठी आम्ही कारखाने करतो आणि त्या कारखान्याचं पाणी प्रक्रिया न करता दूषित करून इंद्रायणी सोडतो. पुन्हा आम्हीच बोंबा मारतो, पाणी फेसाळलंय. हे करणारे आम्हीच आहोत. आम्हाला माणसांच्या मधली जात शोधायची असते. आम्हाला माणसांच्या मधलं चांगुलपण नाही, वाईटपणा शोधायचा असतो. तो जगाच्या समोर आणायचा असतो. कारण आम्ही खूप हुशार, आम्हाला कळतं, हा भाव असतो. अगदी सहज बघा ना तुम्ही, मी ही कथा सांगता काय सांगतोय याकडे लक्ष देणाऱ्यांची संख्या जेवढी आहे ना तेवढीच कुठे चुकतोय हे बघणाऱ्यांची आहे. म्हणजे मी जेव्हा कथेला जाईल तेव्हा त्या समोरच्या महाराजाकडे बसतो आणि बघतो की महाराज चुकतोय कुठे. ती चूक मी सांगणार आणि मी सांगितली की मी कसा हुशार हे मला सिद्ध करता येणार. त्यामुळं हे भावनांचं प्रदूषण झालंय, वातावरणाचं प्रदूषण झालंय. त्या काळात ते नव्हतं. फक्त राग असायचा, तू जायचा आणि ते गेलं की माणसं मोकळेपणाने स्वीकारायची. इंद्रायणीचा आवाज खळखळ वाहणारा येऊ लागलाय आणि त्या दिशेने ही भावंड पुन्हा जोरदार चालवलीत. कारण माता इंद्रायणी पुन्हा बघायला मिळणार आहे. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या बाजूने वाहणारी इंद्रायणी, त्यात पुन्हा एकदा स्वच्छ होता येईल, स्वतःला स्नान करता येईल या भावनेने ही लेकरांची पावलं झपाझप इंद्रायणीकडे पळत आहे. इंद्रायणी जवळ आल्याबरोबर मुक्ता धावतच निघाली. मुक्ताच्या लक्षातच नाही आपल्या आजीनं दिलेली पैठणी, जी पैठणहून निघताना दिली होती, ती आपण आता आज परिधान केलेली आहे. आणि पैठणीचा तो जो सगळा मोठा पैठणीचा घोळ आहे,
म्हणजे मला ते गाणंच आठवलं, सावर 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 आंबे पैठणीचा घोळ ग, तेच आठवलं. हा पैठणीचा घोळ सारखा मुक्तेच्या पायात येत होता. आणि हा घोळ होतोय, या घोळाचा घोळ होतोय हे सोपान देवाच्या लक्षात आलं. मुक्ते, इंद्रायणीला काय साष्टांग दंडवत घालायला जातेस की काय? सोपानाने विचारलं आणि मुक्ता अशी लटक्याच रागाने सोपान देवाकडे बघून म्हणाली, कळत नाही होय रे मला एवढं, आता एवढी लहान राहिले का मी? मला कळतं ना कसं जायचं ते, पडणार थोडीच आहे. अगं ज्या वेगात निघालीस त्या वेगात तुला तुझा तो पैठणीचा घोळ तुझ्या पायात येतो हेच कळत नाहीये मुळी. दादा करते ना ठीक, असं म्हणून मुक्तेनं आपल्या पैठणीचा कोचा तो असा वर करून जरा खोचला आणि मग तिच्या पावलांचा वेग वाढला. निवृत्ती आणि ज्ञानदेव धावणाऱ्या मुक्तीकडे बघत होते. अशाच एका प्रवाहात आई वडील आपले वाहिलेले होते, त्या इंद्रायणीत समाविष्ट झाले होते, त्या गंगेत समाविष्ट झाले होते. आणि म्हणूनच त्या इंद्रायणीची विलक्षण ओढ नुसत्या मुक्तीलाच नाही, या भावंडांना पण होते. इंद्रायणीतलं पाणी तोंडावर मारून अंगावर त्याला स्वच्छ धुताना आपल्या आईनं आपल्यावर माया केली असं वाटावे अशी ती स्थिती होती. मंदसं स्मित करत निवृत्तीनं जा मुक्ते, घे तोंड धुवून असं सांगितलं आणि चेहऱ्यावरचं मालिन्य इंद्रायणीच्या पाण्यात केव्हा गळून पडलं कळलंच नाही. सगळ्यांनी आपले हातपाय धुतले आणि इंद्रायणीच्या त्या तरळशा स्पर्शानं त्यांचा थकवा कुठच्या कुठे निघून गेला. आधी इंद्रायणीचं दर्शन, आधी इंद्रायणी साफ स्वतःला स्वच्छ करून घेणं. आणि इंद्रायणीच्या काठावरून ते निघता निघता पुढे आले. गावातल्या एक दोन लोकांनी ओळखलं, आली लेकरं असं सांगितलं आणि ते आपल्या घराकडे निघाले. 4 वर्षापूर्वी ताटी बंद करून गेलेली मुक्ता आज त्या ताटीला उघडत होती आणि ताटी उघडल्यावर तिनं बघितलं की 4 वर्षात घराचे रूपच बदलून गेलंय. धूळ साठली आहे, जागोज प्रत्येक वस्तूवर धूळ साठली आहे. काही गोष्टी पावसात थोड्याशा खराब झाल्यात, त्या सगळ्या नीट कराव्या लागतील. निवृत्ती दादा, किती रे घराने आपल्या आता घरात कसं झालंय बघ, हे सगळं साफ करावं लागेल बघ. पुन्हा एकदा आपल्या साडीला पदराला नीट खोचून मुक्तेनं पहिल्यांदा केरसुनी हातात घेतली. घरातली धूळ झाडून सगळी साफ करून टाकली लखलखीत आणि बाहेर जाऊन थोडं शेण आणलं, सगळं घर सारवून घेतलं. झोपडीत जिथे कुठे काही खराब झालं असेल ते सगळं नीट करून घेतलं. लखलखीत चकचकीत पुन्हा एकदा मुक्तेच्या रूपात रुक्मिणीबाईच अवतरलेल्या होत्या. सोपान, ज्ञानदेव या मुक्तेला मदत करत होती. पाणी आणून भरून ठेवलं आणि तेवढ्यात ज्ञानदादाचं लक्ष झाडावर गेलं. ते म्हणाले, अगं सगळीच झाडं वाढलीत की, पारिजातही छान वाढलाय, मोगराही छान फुललाय, तुझीही झाडं चांगलीच वाढलीत मुक्ते. आता त्या झाडाखाली उन्हात सुद्धा खेळू शकशील, इतकी मोठी झालीत ती झाडं. मुक्तेनं त्या झाडाकडे कौतुकानं बघितलं, म्हणाले, हो ज्ञानदादा, खरंच की रे, किती वाढलीत झाडं. त्या झाडांना फुलं सुद्धा खूप आली होती आणि त्याच्या पानांनी ती सडात टाकला होता. पुन्हा मुक्तेने तो पानांचा सडा बाजूला केला, साफ केला आणि लखलखीत केलं घर. आता सगळं घर सकाळच्या वेळी चक्क झाल्यानंतर मुक्तेच्या मनात स्वयंपाकाचं आलं. ती म्हणाली, ज्ञानदादा, मला काय वाटतंय, आज आपण मांडे करून खाऊयात का? अरे वा मुक्ते, मांडे खाण्याची इच्छा तुझ्या मनात येते? हो, पण मांडे भाजायला भांडे लागेल ना. मुक्ता म्हणाली, हो ज्ञानदादा, विसरलेच मी, मांडे भाजायला भांडं लागेलच. मग मग काय, कुंभारवाड्यात जाते, भिवा काका आहेच, भिवा काकाला सांगते, भिवा काका भांड दे. भिवा काका मांडे भाजण्याचं भांड देईल, चुलीवर त्याला ठेवून त्याच्यावरच मांडे भाजूया. जा आण, निवृत्तीनाथांनी सांगितलं. आणि मुक्ता पुन्हा दुडू 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 चालत भिवा काकाच्या घरी गेली. भिवा काका, भिवा काका, भिवा काका, बाहेरूनच आवाज. पण भिवा काका घरी नव्हतेच, आवाजच येत नव्हता. आतून आवाज आला, कोण आहे ग बाई, का हाक मारतीयस? भिवा काकाची बायको म्हणजे काकू होती. ती म्हणाली, काकू मी मुक्ता. मुक्ता?
हो काकू, मुक्ता, ज्ञानदादाची निवृत्तीदादाची बहीण मुक्ता, तुमची मुक्ता, छोटी मुक्ता. आणि काकू अशा बाहेर आल्या आणि तिनं मुक्ताकडे बघितलं. एवढूशी गेलेली पोर 4 वर्षात किती मोठी झाली होती. बाई मुक्ते, आलीस का ग? किती दिवसांनी तुझे भेट होतीये. म्हणून तिनं पटकन जाऊन मुक्तेला जवळ घेतलं आणि खूप वर्षानंतरची ती भेट आज होत होती. का आलीस ग मुक्ते? तेवढ्यात ती म्हणाली, काकू, आज माझ्या डोक्यात ज्ञानदादाला मांडे करून खाऊ घालायचा विचार आहे. अगं बाई, किती मोठी झाली ही पोरगी, आपल्या भावांना मांडे करून खाऊ घालणार आहे का? मग करायचे ना ग. नाही हो काकू, मांडे करायला भांडे लागतील ना, ते कुठे आहे माझ्याकडे. अच्छा, असं आहे होय. भांडे घ्यायला माझ्याकडे आलीस तर घे की. मोठं पाहिजे, छोटं पाहिजे, कोणतंही पाहिजे, आत्ताच भट्टीतून काढलेत बघ. आणि मुक्ती भांडे शोधू लागली. तेव्हाच बाहेरून एक आवाज आला, ए भिव्या, आहेस का रे तिकडं? काकुणी खांद्यावरचा पदर डोईवर घेऊन सावरला आणि कोण आलंय हे बघायला त्या बाहेर गेल्या. एक वेगळंच काहीतरी घडणार होतं. काय ते सांगतो पुढच्या भागात. नमस्कार.